मत्तीवडे कुस्तीत तळंदगेचा पृथ्वीराज खराट विजयी. कोगनोळी ता. 11. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मत्तीवडे येथे हनुमान आखाड्याच्या वतीने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्री जगन्नाथ बलराम आखाडा तळंदगेचा पैलवान पृथ्वीराज खराट याने मुख्य कुस्ती जिंकून मानाचा फेटा, ढाल आणि रोख रक्कम पटकावली. त्याने दर्गा तालीम बेळगावच्या संजय इंगळगीला मात दिली. या कुस्ती मैदानात शेकडो कुस्त्या झाल्या आणि त्यांना पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते. प्रमुख लढतींचे निकाल खालीलप्रमाणे. प्रथम क्रमांकाची कुस्ती तळंदगेचा पृथ्वीराज खराट याने बेळगावच्या संजय इंगळगीवर विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन मोतीबाग कोल्हापूर तालमीच्या सूरज पाटीलने तळंदगेच्या हिमांशू हरियाणाला हरवले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन राशिवडेचा कुलदीप पाटील आणि इचलकरंजीचा पारस कुमराळे यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. या मैदानातील इतर लढतींमध्ये दयानंद इंगळगी बेळगाव, किरण देसाई राशिवडे, सचिन बाबर बानगे, तेजस शिंगाडे हुपरी, कुजल नायकोडी तळंदगे, उमेश जाधव ढोणेवाडी, चेतन कोळी हुपरी, अतुल मगदूम इस्पुर्ली, समीर पाटील बानगे आणि अजित कुंद्रे मनकर राशिवडे या पैलवानांनी आपले कौशल्य दाखवले. या कुस्ती मैदानाचे भूमिपूजन आणि हनुमान प्रतिमेचे पूजन नरसिंह मंदिराचे पुजारी सदाशिव गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. अप्पासाहेब साठे, सर्जेराव मोरे, कृष्णात खाडे, आनंदा केसरकर, बाळासाहेब साठे आणि सुरेश गुरव यांनी पंच म्हणून काम पाहिले. कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, कुर्ली, आप्पाचीवाडी, हदनाळ, भात नांगनूर यासह पंचक्रोशीतील हजारो कुस्ती शौकीनांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.